ठीक आहे. पण एक काही गोष्टी अशा असतात ना, थोडं वेळ लागतो. थोडं म्हणजे खूप वेळ लागतं. आणि जे पण नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांच्यासाठी कंटेंट आधीसारखं इतकं सोपं नाही राहिलं. ज्यावेळी 2-3 वर्षापाठीमागे लोकं खरंच कंटेंट रील क्रिएट करत होते ना, त्यावेळी थोडं लोकांना उत्साह होता, की चला काहीतरी नवीन करतात आहेत, बघतात आहेत, गोष्टी होतात आहेत. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता जर वेळी नवीन काय आणायचं, नवीन काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मगजमारी आहे. पण ठीक आहे, आता बघूया. चॅनल माझं म्हणजे सबस्क्राईब ते सगळं बऱ्यापैकी झालं. आता पुढचं स्टेप आता काय असेल ते बघूया. त्याच्यानंतर मे बी मला डेली व्हिडिओ टाकून एक गोष्ट मात्र खरं आहे, जोपर्यंत स्वतः करत नाही, स्वतःला अनुभव येत नाही, जितके पण हे यूट्यूबर जेवढं मोठमोठे व्हिडिओ क्रिएट करून आपल्याला सांगतात ना, की चॅनल मोनेटायझेशन करायसाठी, वॉच टाईम कंप्लीट करायसाठी तुम्हाला ही लिंक करायची आहे, ती लिंक करायची आहे, ते सेटिंग चेंज करायचं आहे, असं करायचं तसं करायचं, ते काही नाही उपयोगाला आहे. तुम्हाला डेली ब्लॉग टाकणं गरजेचंच आहे. आपण काय करतो, चालत नाहीत आपले व्हिडिओ म्हणून आपण थकून सोडून देतो, गिवअप करतो. ॲक्च्युली मला पण होतं तसं. पण थोडंसं कंटिन्यू व्हिडिओ टाकून हळूहळू होतात त्या गोष्टी. पण त्यानंतर पण त्याला खूप प्रोसेस आहे, खूप वर्क आहे. दिसतं तेवढं ते इझी नाही आहे. आणि शॉर्ट व्हिडिओला 0 व्हॅल्यू आहे, म्हणजे खूप कमी आहे. पण लाँग व्हिडिओ आपल्याला जसं जमतील तसं टाकण्याचा प्रयत्न करत राहावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, लाँग व्हिडिओ थ्रू मे बी आपलं चॅनल लवकर मोनेटायझेशन होतं. कारण शॉर्ट व्हिडिओसाठी 3 मिलियनचं आणि किंवा 10 मिलियनचं ते वॉच टाईम कंप्लीट व्हायला लागतं शॉर्ट व्हिडिओसाठी. त्याच्यासाठी तेवढ्या लेवलमध्ये ते व्हिडिओ आपले चालायला पाहिजे, ते पण 90 दिवसामध्ये. जाऊ दे, आता बघूया. माहीत नाही मला, पण आता थोडंसं टेन्शन यायला लागलं आहे. कारण 2 स्टेप कंप्लीट झाल्यात, एक राहिले. बघू आता ते कधी होतं आहे, कसं होतं आहे, मग ठरेल पुढचं.